आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतो. घरासमोर गुढी उभी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडवा का साजरा केला जातो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचा खरा इतिहास आणि परंपरा जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येतो. या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याबद्दल अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक कथा सांगितल्या जातात. असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली, म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. अजून एक प्रसिद्ध कथा म्हणजे श्रीराम यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा प्रभू रामांनी रावणाचा वध करून विजय मिळवला आणि ते अयोध्यामध्ये परत गेले, तेव्हा लोकांनी आनंदाने गुढी उभारून विजयाचा उत्सव साजरा केला. इतिहासात असेही सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जात होती. गुढी म्हणजे विजय, यश आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. ही गुढी घराच्या दाराबाहेर किंवा खिडकीत उभी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा की जीवनात गोड आणि कडू अनुभव येत राहतात, पण दोन्ही स्वीकारून पुढे जात राहणे हे जीवन आहे. हा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. गुढीला विजयध्वज असेही म्हणतात. हा सण आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, हा होता गुढीपाडव्याचा इतिहास आणि महत्त्व. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येऊ.